ही आणलेली आम्ही शेतामधून फ्रेश मेथी आणि हे गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला, मिरची चवीनुसार, आपण थोडंसं तीळ टाकायचं आणि ते धुतलेलं मेथी त्याच्यात टाकायची आणि ते आपण गव्हाच्या पिठात मिक्स करायची। गव्हाच्या पिठात मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत आपण त्याचं पीठ मळून घ्यायचं। असं कडकसर मळायचं, जास्त ओलसर नाही मळायचं, नाही तर ते होत नाही, चिपकतं ते आपल्या पाटणला। हे झालं। आता आपलं पीठ मळून त्याला थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यानंतर आता त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या आणि पूड करून लाटून घ्यायची। झाली आता आपली लाटून पराठा। आपण आता त्याला तव्यावर टाकू। तव्यावर टाकल्यानंतर आता आपण त्याला चांगलं शिजवून घेऊ। झाले आपला पराठा तयार। लाईक अँड सबस्क्राईब।